नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर व ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती. दुपारी 1 नंतर थोडी रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 443 पॉईंटने घसरून 77,708 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 96 पॉईंटने घसरून 24,238 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE युटिलिटी इंडेक्स 1.73%, BSE पॉवर इंडेक्स 1.48% वर आहे. BSE बँक इंडेक्स 0.77% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.60%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.16% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: ट्रेंट 2.94%, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन 1.82%, भारती एअरटेल 1.64% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: ॲक्सिस बँक 5.46%, HDFC बँक 5.12%, मारुती सुझुकी 2.09% अशी घसरण आहे. आज FIIने 1121 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 1312 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 16 पैशाची घसरण झालेली आहे. धन्यवाद.